सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ सोलापूर या जिल्हाध्यक्षपदी 4 तारखेला मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये सर्वानुमते पंढरपूर तालुक्याला 25 वर्षांनं अध्यक्षपद मिळालेलं आहे। हे पद मिळत असताना मी सुरुवातीपासून म्हणजे 1998 पासून या ग्रंथालयात काम करतो आहे आणि हे काम करत असताना बऱ्याच पंढरपूर तालुक्यामध्ये ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस फक्त 13 ग्रंथालय होती आणि मी सर्वांना सोबत घेऊन तालुक्यातले सर्वांना सोबत घेऊन गाव तेथे ग्रंथालय ही शासनाची प्रभावपणे योजना प्रत्येक गावामध्ये जाऊन आज 83 गावामध्ये गाव तेथे ग्रंथालय ही योजना प्रभावपणे राबवलेली आहे आणि त्याचीच पोचपावती म्हणून आज 4 तारखेला मला जिल्हाध्यक्षपदी या ठिकाणी निवड झालेली आहे। माझं नाव ज्योतिराम भानुदास गायकवाड। मी वाखरी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालय या वाचनालयाची 1998 साली स्थापना केलेली। आज आमदार अभिजित पाटलांनी तुमचा सत्कार केला, नेमकं काय आश्वासन दिलं, काय मागणी वगैरे काय केलं? ग्रंथालयाच्या शासन दरबारी भरपूर मागण्या आहेत। म्हणजे उदाहरणार्थ 2012 पासून दर्जा बदल थांबलेला आहे, तो दर्जा बदल सुरू करण्यात यावा। त्यानंतर अनुदानामध्ये 40% वाढ होणार होती, 3 वर्षापासून तीही वाढ झालेली नाही। अनुदानामध्ये 40% राहिलेली वाढ करावी। त्यानंतर कर्मचाऱ्याचा अत्यंत या ठिकाणी मोठा प्रश्न आहे। कर्मचाऱ्यांना जे ग्रंथालयामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन मिळतं। कामगार कल्याण कायद्यानुसार ह्या सर्व कर्मचाऱ्यांना आपला प्रपंच चालवण्यासाठी जे आर्थिक बजेट लागतं तेवढं तरी बजेट मानधन स्वरूपामध्ये ह्या ग्रंथपाल कर्मचाऱ्यांना मिळावं अशी या ठिकाणी मी मागणी केलेली आहे। नवीन मान्यताही थांबलेल्या आहेत। जवळजवळ 2012 पासून कोणत्याच महाराष्ट्राच्या खेड्यामध्ये मान्यता नाहीत, त्याही मान्यता सुरू कराव्यात असा या ठिकाणी वेतन श्रेणीचा प्रश्न आहे। वेतन श्रेणीचाही प्रश्न या ठिकाणी कर्मचाऱ्याचा जर शासन दरबारी मांडलेला आहे तोही या ठिकाणी आमदार साहेबांनी येणाऱ्या अधिवेशनामध्ये मांडून ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न, ग्रंथालय पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। या मागणीसाठी आमदार साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे।